अंतर. अगं काय, किती वेळचा फोन लावतोय, बिझी लागतोय. तुला माहिती आहे ना, मी यावेळेस फोन करतो. त्याने चिडात वैतागत म्हटलं. अरे आईचा फोन होता, लगेच कट करता आला नाही. सॉरी, ती समजुतीच्या स्वरात म्हणाली. आजच्या व्हॉट्सअप स्काय ॲपच्या थोडा आधीचा काळ, जेव्हा दुसऱ्या देशातून कॉल किंवा ईमेल यायचे तेव्हाचा तो. अमेरिकेत कामानिमित्त आणि ही भारतात. जवळजवळ 18 तासांचं अंतर. एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ आणि पैशाचं गणित मांडावं लागायचं. इंटरनॅशनल कॉल स्वस्त नव्हते तेव्हा. त्याच्या त्यावेळच्या पगारात आठवड्यातून एकदा आणि अगदीच काही महत्त्वाचं असेल तर आठवड्यातून 2दा फोन व्हायचा. त्यालाही खूप तडजोडी कराव्या लागायच्या. गेली 3 वर्ष एकमेकांना ओळखणारे हे दोघं. 2 वर्षापूर्वी तिला आलेलं 15 दिवसांचं दुसऱ्या शहरातील ट्रेनिंग आपण नाही राहू शकत एकमेकांशिवाय ही जाणीव देऊन गेली होती. त्यांचं नातं घट्ट होत गेलं तसं त्याच्या घरातून विरोधी वाढत गेला. तिच्या घरातही तसाच विरोध होता, पण ती ठाम होती. सुशिक्षित समजूतदार मुलीने निर्णय घेतला असेल तर तो योग्य असेल ही खात्री कुठेतरी तिच्या आईवडिलांना होती. याउलट मध्यमवर्गीय असलेल्या त्याच्या घरात प्रेमविवाह, तेही दुसऱ्या जातीची श्रीमंत मुलगी, हे जेव्हा पटणं अवघड होतं. त्याच्या आईला आपल्या दिसायला देखणा उच्चशिक्षित आता अमेरिकेत नोकरी करणाऱ्या मुलासाठी स्वतः मुलगी शोधायची होती. त्यात जरा स्वार्थही होता. मुलगा अमेरिकेत नोकरी करतो म्हटलं की मुलींच्याकडून जी स्पेशल वागणूक मिळायची ते आवडायचं त्यांना. त्यामुळे त्यांना जेव्हा कळलं की आपला मुलगा प्रेमात पडलाय तेव्हा त्यांनी मुलाशी 8 दिवस बोलणं सोडलं होतं. तो अमेरिकेत जाताना जरा वातावरण निवळलेलं आणि आपण तिथून येताना आपली आर्थिक परिस्थिती चांगली झाली असेल, जेणेकरून लग्न करून वेगळं राहावं लागलं तरी आपली तयारी असेल, या आशेवर तो 3 वर्षासाठी गेला होता. अचानक एके दिवशी त्याच्या मित्राने तिला फोन केला. त्याच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. त्याला फोन करून काहीच उपयोग नव्हता. त्याच्याकडे रात्र होती आणि त्याला कळवून आता तरी उपयोग नव्हता. तिने पटकन जाताना पैसे काढले आणि त्याच्या घरी पोचली. तिला बघून नकळत त्याच्या आईच्या कपाळावर आठी आलीच. तिने दुर्लक्ष केलं. त्याच्या मित्राने ॲम्ब्युलन्स बोलवली होतीच. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करणं, फॉर्म भरणे, पैसे भरणे, उपचार सुरू झाले तेव्हा औषधं आणणे, त्याच्या बहिणीला आईला वेळेवर खायला लावणे, हे ती मनापासून करत होती. तो नसताना त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आपली आहे हे तिने स्वीकारलं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याच्या वडिलांची तब्येत जरा स्थिर वाटली तेव्हा त्याला फोन करून सांगितलं. त्याच्यासाठी धक्काच होता तो, पण ती आता हे ऐकून त्याला जरा धीर आला. तरीही तो चिडलाच. तेव्हा का नाही कळवलं? तिने शांतपणे उत्तर दिलं. एकतर तिथे बसून पॅनिक होण्याव्यतिरिक्त तू काही करू शकत नव्हतास आणि मी इथे एकटी नाहीयेस. तू आहे की सोबत. मनात शरीराने अंतर आहे, आपल्यात मनाने नाही. तो जाताना ती त्याला म्हणाली आणि त्याला म्हणाली होती, मी आहे, घरच्यांची काळजी करू नको. तेव्हाची ती डोळ्यातील पाणी अडवून धरलेली तरी ही खंबीर असलेली आठवली. तो गालात हसला आणि मागे उभी असलेली त्याची आई समाधानाने. शरीराने जवळ पण मनाने लांब असणाऱ्या नात्यापेक्षा मनाने जवळ असलेलं नातं जास्त टिकतं नाही का? समाप्त.